नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो. नेक्स्ट, जनरल प्रिन्सिपल्स. These are rules that a company must follow in addition to the provision of Companies Act 2013. तर यामध्ये जनरल प्रिन्सिपल आपण बघणार आहोत, कशा पद्धतीने शेअर्स अलॉट केले जात असतात. तर अंडर द प्रोविजन कंपनीज ॲक्ट 2013 या पद्धतीने फर्स्ट वन, प्रॉपर अथॉरिटी. द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑफ और द अलॉटमेंट कमिटी सेट अप बाय द बोर्ड हॅज द अथॉरिटी टू अलॉट शेअर्स. तर यामध्ये प्रॉपर अथॉरिटी जे आहे शेअर्स अलॉट करायची ती बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना शेअर्स अलॉट करू शकतात ते, किंवा मग एक अलॉटमेंट कमिटी नेमली जात असते. म्हणजेच या ठिकाणी ही अथॉरिटी एकतर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांना असते किंवा मग अलॉटमेंट कमिटी नेमली जात असते. म्हणजे ही प्रॉपर अथॉरिटी दोघांपैकी एकाला दिली जात असते शेअर्स अलॉट करत असताना. सेकंड वन, अलॉटमेंट मस्ट बी अगेन्स्ट ॲप्लिकेशन ओनली. A company can allot shares only if it has received a written application for shares from the applicant. तर यामध्ये अलॉटमेंट मस्ट बी अगेन्स्ट ॲप्लिकेशन ओनली, म्हणजेच जेव्हा शेअर्स अलॉट केले जात असतात तर त्यावेळी कंपनी अशाच ॲप्लिकंटला शेअर्स अलॉट करत असते ज्यावेळी त्यांच्याकडनं ॲप्लिकेशन मनी तेवढं रिसिव्ड त्या शेअर्सची झालेली असते. अशाच सबस्क्रायबरना किंवा ॲप्लिकंट्सना शेअर्स अलॉट केले जात असतात ज्यांची ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झालेली असते. नेक्स्ट, थर्ड वन, रिजनेबल टाईम. ॲज पर द ॲक्ट, अलॉटमेंट शाल बी done within 60 days of receipt of application money. Allotment can be made from the 15 days from the date of issue of prospects. तर नेक्स्ट आपण बघतो ते म्हणजे रिजनेबल टाईम. तर ज्यावेळी शेअर्स अलॉट केले जात असतात तर ज्यावेळी ॲप्लिकेशन मनीची रिसिप्ट म्हणजे ॲप्लिकेशन मनी बँकेत ट्रान्सफर केलं जात असतं त्यावेळी 60 डेजमध्ये शेअर्स अलॉट केले जात असतात. आणि अलॉटमेंट कॅन बी मेड फ्रॉम द 15 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ प्रॉस्पेक्ट. तर त्यामध्ये 60 डेजमध्ये त्या अलॉटमेंट मनी म्हणजेच त्या ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर होणं गरजेचं असतं. आणि अलॉटमेंट शेअर्स कधी केले जात असतात, जेव्हा शेअर्स जेव्हा इश्यू केले जाते, प्रॉस्पेक्ट इश्यू केले जात असतात तेव्हा त्या 15 डेजमध्येच काय केलं जात असतं, या रिजनेबल टाईममध्ये अलॉट केलं जात असतं. नेक्स्ट, ॲब्सोल्यूट अँड अनकंडिशनल अलॉटमेंट. Shares should be allotted on the same terms as stated in the prospectus and application form number. Change in the terms of allotment or new conditions can be added at the time of allotment. तर यामध्ये ॲब्सोल्यूट अँड अनकंडिशनल अलॉटमेंट येतं. म्हणजेच यामध्ये ज्यावेळी शेअर्स अलॉट केले जात असतात तेव्हा काही टर्म्स अँड कंडिशन त्या प्रॉस्पेक्टमध्येच आणि ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मेन्शन केले जात असतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे चेंजेस केले जात नसतात. त्याचप्रमाणे नेक्स्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे कम्युनिकेशन. कंपनी हॅज टू इन्फॉर्म द ॲप्लिकंट दॅट शेअर्स हॅव बीन अलॉटेड टू हिम बाय सेंडिंग अ लेटर ऑफ अलॉटमेंट ऑर अलॉटमेंट ॲडवाइस. धिस लेटर गिव्स डिटेल्स ऑफ नंबर्स ऑफ शेअर्स अलॉटेड, अमाऊंट ऑफ अलॉटमेंट मनी टू बी पेड एक्सेट्रा. तर यामध्ये कंपनी ॲप्लिकंटला इन्फॉर्म करत असते की त्यावेळी शेअर्स ज्यावेळी अलॉट केले जात असतात ॲप्लिकंटला तेव्हा ॲप्लिकेशन म्हणजे अलॉटमेंटचं लेटर त्यांना सेंड केलं जात असतं किंवा मग अलॉटमेंट ॲडवाइस दिली जात असते. आणि या लेटरमध्येच किती शेअर्स अलॉट केले आहेत, त्याचप्रमाणे त्या अलॉटमेंटचं मनी किती आहे, किती पेड केलेलं आहे याची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये त्या लेटरमध्ये असते. अलॉटमेंट शुड नॉट बी कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ any other laws. A company cannot allot shares by violating or contradicting any other existing laws. For example, shares cannot be allotted to a minor. तर यामध्ये ज्यावेळी शेअर्स अलॉट केले जात असतात ते अलॉट केले जात असताना त्यामध्ये जर काही शेअर्स अलॉट केलेले असताना त्याच्यामध्ये जर एक्झिस्टिंग लॉज असतील म्हणजेच काही मायनर असतील तर अशा लोकांना शेअर्स अलॉट केले जात नाही. If a company allots the shares after fulfilling all the above mentioned requirements of provision, such an allotment is called a regular allotment. But if even one provision is not satisfied, this is called irregular allotment and such allotment is valid.
म्हणजेच वर जे आपण आता कंडिशन टर्म्स कंडिशन बघितल्या त्या पद्धतीने शेअर जर अलॉट केले तर त्याला आपण रेग्युलर अलॉटमेंट म्हणतो, आणि जर काही प्रोव्हिजन त्याच्यानुसार सॅटिस्फाईड झाले नाही तर त्याला आपण इररेग्युलर अलॉटमेंट असं म्हणतो, आणि इररेग्युलर अलॉटमेंट असेल तर ते अलॉटमेंट हे इनव्हॅलिड असतं. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे प्रोसिजर ऑफ अलॉटमेंट ऑफ शेअर्स. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने प्रोसिजर आहे. तर ही जी प्रोसिजर आहे ते आपल्याला 25% रिडक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण हा पॉईंट जो आहे तो घेणार नाही आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपण नेक्स्ट डायरेक्ट आपण पॉईंट घेणार आहोत, तो म्हणजेच शेअर सर्टिफिकेट. इथे आपल्याला प्रोसिजर सगळी दिलेली आहे. तर यामध्ये आपण आता ह्याच्या आधी आपण बघितलं की शेअर अलॉटमेंटची प्रोसिजर कशा पद्धतीने आहे. तर ही प्रोसिजर म्हणजे आपण आता इथे लक्षात घ्यायचं की शेअर अलॉट केलेले आहेत. मग शेअर अलॉट केल्यानंतर म्हणजेच ॲप्लिकेट जे आहेत त्यांना शेअर्स अलाव केलेत, त्यांना अलॉट केलेले आहेत. मग अशा वेळी पुढची प्रोसिजर काय शेअर अलॉटमेंट केल्यानंतरची. शेअर सर्टिफिकेट It is a registered document issued by a company which is an evidence of ownership of specified number of shares of the company. Share certificate is a prima facie evidence of title to shares. तर शेअर सर्टिफिकेट म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, इट इज अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट इश्यूड बाय कंपनी विच अँड एव्हिडन्स ऑफ ओनरशिप ऑफ स्पेसिफाईड नंबर ऑफ शेअर्स ऑफ द कंपनी. म्हणजे ज्यावेळी शेअर्स इश्यू केल्यानंतर अलॉटमेंट केलं जात असतं किंवा अलॉट केल्या जात असतात तर त्या ॲप्लिकंटला शेअर सर्टिफिकेट मिळतं. आणि हे शेअर सर्टिफिकेट हे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे, ते कंपनी इश्यू करत असते, आणि एक प्रकारे एक एव्हिडन्स असतं शेअर सर्टिफिकेट की त्या स्पेसिफाईड नंबर ऑफ जे शेअर्स आहेत त्याचे ओनरशिप त्या शेअर होल्डर्सचे आहे, हे या शेअर सर्टिफिकेटद्वारे म्हणजेच रजिस्टर्ड डॉक्युमेंट इश्यू करण्याचं काम कंपनी करत असते. आणि हे एव्हिडन्स आहेत की त्या शेअर होल्डर्सनी किती त्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत. इफ एनी डिस्प्यूट अबाउट मेंबरशिप अरायजेस the share certificate will be held as evidence and not the entries in the register of members. तर यामध्ये काय डिस्प्यूट असतील मेंबरशिपबद्दल तर त्यावेळी हे शेअर सर्टिफिकेट जे आहे ते एव्हिडन्स असतं, पण जर काही डिस्प्यूट असेल तर त्या पद्धतीने त्याची एंट्री मात्र रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये केली जात नाही. Share certificate has to be issued under the common seal of the company if any and signed by 2 directors duly authorized by the board of directors and the company's secretary or any other authorized person. म्हणजे ज्यावेळी शेअर सर्टिफिकेट हा एव्हिडन्स आहे ओनरशिपचा त्यावेळी या शेअर सर्टिफिकेट इश्यूड केल्यानंतर त्याच्यावर कंपनीचं कॉमन सील म्हणजे सिग्नेचर असते, साईन असते. याच्यावर साईन ही 2 डिरेक्टरची असते, आणि हे सगळे डिरेक्टर हे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे ऑथराईज डिरेक्टर असतात. त्याचप्रमाणे कंपनी सेक्रेटरी किंवा ऑथराईज पर्सनची त्याच्यावर साईन असते, म्हणजेच कॉमन सील त्या शेअर सर्टिफिकेटवर असतो. कंपनी हॅज टू इश्यू द शेअर सर्टिफिकेट टू ऑल अलॉटीज ॲज वेल ॲज ट्रान्सफीज ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर्स. इट इज इश्यूड ऑन पार्टली ऑर फुल्ली पेड अप शेअर्स. तर कंपनी यावेळी शेअर सर्टिफिकेट इश्यू करत असते किंवा ज्यांना अलॉटमेंट केलेले आहे किंवा अलॉटी जे आहेत त्या सगळ्या ॲप्लिकंटला शेअर सर्टिफिकेट दिलं जात असतं, आणि हे पार्टली किंवा फुल्ली पेडअप शेअर्सनुसार शेअर सर्टिफिकेट दिलं जात असतं. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत की शेअर सर्टिफिकेट आपल्याला कळलं की तो एक एव्हिडन्स आहे, रजिस्टर आहे, त्याचप्रमाणे त्याच्यावर कॉमन सील असतो, याच्यावर 2 डिरेक्टर्स किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा ऑथराईज पर्सनची साईन असते. मग नक्की त्यांच्यामध्ये कंटेंट कोणतं असतं शेअर सर्टिफिकेटमध्ये तर ते आपण बघणार आहोत. शेअर सर्टिफिकेट शुड बी इन द फॉर्म SH1 ॲज प्रिस्क्राईब अंडर कंपनीज शेअर कॅपिटल अँड डिबेंचर रूल्स 2014. तर हे सगळे जे कंटेंट आहेत ते अंडर द ॲक्ट 2014 हे रूल्सप्रमाणे शेअर सर्टिफिकेट तयार केलं असतं. तर या शेअर सर्टिफिकेटमध्ये कुठले कंटेंट आहेत बघूया आपण. नेम ऑफ द कंपनी, CIN, रजिस्टर ऑफिस ॲड्रेस, फोलिओ नंबर, शेअर सर्टिफिकेट नंबर, नेम ऑफ मेंबर्स, नेचर ऑफ शेअर, नंबर ऑफ शेअर्स, डिस्टिंक्ट नंबर ऑफ शेअर्स, अमाऊंट पेड ऑन शेअर्स, कॉमन सील इफ एनी, अँड सिग्नेचर ऑफ 2 डिरेक्टर अँड कंपनी सेक्रेटरी. तर हा शेअर सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर नेम ऑफ द कंपनी असतं, त्याचप्रमाणे त्याच्यावर CIN नंबर असतो, रजिस्टर ऑफिस ॲड्रेस असतो, फोलिओ नंबर कोणता आहे, शेअर सर्टिफिकेट नंबर कोणता आहे, त्याच्यामधले मेंबर कुठले आहेत त्या म्हणजे त्यांचे नेम ऑफ मेंबर्स, त्याप्रमाणे नेचर ऑफ शेअर, शेअर कुठला आहे, इक्विटी आहे
की प्रेफरन्स शेअर आहेत ते मेन्शन केलं असतं. त्याचप्रमाणे नंबर ऑफ शेअर्स किती त्याला दिले गेले आहेत, त्याचा डिस्टिंक्ट नंबर कुठला आहे शेअर्सचा ते असतं. त्याचप्रमाणे शेअर्सची अमाऊंट किती पेड केलेली आहे त्याच्यावर कंपनीचं कॉमन सील असतं. त्याचप्रमाणे सिग्नेचर असते टू डिरेक्टर आणि सेक्रेटरीचे. हे सगळे कंटेन या शेअर सर्टिफिकेटमध्ये येत असतात. नेक्स्ट आपण बघणार आहोत ते डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट. अ कंपनी कॅन इश्यू डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इफ ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट हॅज बीन डिफेस्ड, mutilated or torn on surrender to the company. It has been proved by the holder that the original share certificate is lost and destroyed. In case of loss of share certificate, the company puts up a notice in the newspaper to announce the loss of the share certificate and ask the finder if any to return it to the company. If company does not get any response from the public within the specified time, then the company can issue duplicate share certificate. तर हे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट म्हणजे जर त्या ॲप्लिकंटचं किंवा शेअर होल्डरचं जर शेअर सर्टिफिकेट ओरिजिनल जे शेअर सर्टिफिकेट आहे ते जर डिफेस झालं किंवा ते लॉस झालं तर अशा वेळी मात्र कंपनी पहिल्यांदा न्यूजपेपरमध्ये त्याचं जी नोटीस आहे ती देत असते आणि जर पब्लिककडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही तर मात्र त्या ॲप्लिकंटला म्हणजे त्या शेअर होल्डरला डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट दिलं जात असतं. आणि हे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट शुड बी इश्यूड विदिन 3 months फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजेच 3 months फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन इश्यू केलं असतं. कंपनी इश्यूड इट ओनली द रजिस्टर्ड शेअर होल्डर्स. द डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट शुड बी स्टेट in bold that is the duplicate share certificate. Company has to pay heavy penalty if it is issued duplicate share certificate within the intent to default. तर या ठिकाणी ज्यावेळी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट दिलं जात असतं त्यावेळी मात्र त्याचं रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टर्ड शेअर होल्डर्सना कंपनी इश्यू करत असते आणि या डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देत असताना त्याच्यावर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट असं बोल्डमध्ये लिहिलेलं असतं आणि यामध्ये कंपनी हेवी पेनल्टी ज्यावेळी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देत असते तेव्हा त्या ॲप्लिकंटकडून घेत असते. तर नेक्स्ट आपण कॉल्स ऑफ शेअर्स जे आहेत तर या कॉल्स ऑफ शेअर्स त्याचप्रमाणे पुढचं फॉरफिचर ऑफ शेअर्स बघा आपण बघू शकतो. कॉल्स ऑफ शेअर्स फॉरफिचर ऑफ शेअर्स ते आपल्या एक्झाममध्ये नाही आहे तेव्हा आपण ते घेणार नाही आहोत. तर त्याच्यानंतर सरेंडर ऑफ शेअर्स हे पण नाही आहे. तर ट्रान्सफर ऑफ शेअर्स हा आपण एक छोटासा पॉईंट आहे तो आपण बघणार आहोत. ट्रान्सफर ऑफ शेअर मीन्स वॉलंटरी ट्रान्सफर ऑफ शेअर्स बाय द मेंबर ऑफ कंपनी इन फेअर ऑफ अनदर पर्सन. तर यामध्येच म्हणजेच बघा आपण शेअर ज्यावेळी ट्रान्सफर करत असतो म्हणजेच बघा आपल्या जेव्हा शेअर्स आपण परचेस करतो तेव्हा आपलं शेअर सर्टिफिकेट मिळतं म्हणजे आपलं त्याच्यावर नेम ॲड्रेस आपण किती शेअर्स खरेदी केले त्याचे डिस्टिंक्ट नंबर त्याच्यामध्ये मेन्शन केले जात असतात. आणि जेव्हा आपल्याला हा शेअर जर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने दुसऱ्या मेंबरच्या नावे ट्रान्सफर करायचं असेल तर त्याला आपण ट्रान्सफर ऑफ शेअर्स म्हणतो. अ मेंबर मे ट्रान्सफर द शेअर फॉर कन्सिडरेशन ऑर गिव्ह इट अवे ॲज गिफ्ट. एव्हरी मेंबर हॅज टू राईट टू ट्रान्सफर देअर शेअर. तर या ठिकाणी ॲज अ गिफ्ट म्हणून सुद्धा जो मेंबर आहे तो आपले शेअर ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच प्रत्येक मेंबरला आपलं शेअर ट्रान्सफर करण्याचा राईट आहे. इन केस ऑफ पब्लिक कंपनी शेअर्स आर फ्रीली ट्रान्सफरेबल सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल ऑफ असोसिएशन वेअर ॲज इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी देअर अ रिस्ट्रिक्शन ऑन फ्री ट्रान्सफर ऑफ शेअर्स. जर पब्लिक कंपनी असेल तर त्यामध्ये फ्रीली ट्रान्सफर शेअर्स करू शकतात असं त्याबद्दल प्रोव्हिजन ही आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये आहे. मात्र जर प्रायव्हेट कंपनी असेल तर त्याच्यामध्ये जी ट्रान्सफर ऑफ शेअर्स आहे ते रिस्ट्रिक्शन सगळे फॉलो करावे लागत असतात. The member has to apply to the company for transfer shares by filling the instrument of transfer and submit the share certificate along with the required transfer fees. Member who is transferred the share is called as transferor and to whom the shares to be transferred is called the transferees. तर या ठिकाणी ज्यावेळी मेंबर्स कंपनीकडे अप्लाय करत असतात की ट्रान्सफर ऑफ शेअर्स करायचे आहे तेव्हा ते फिल केलं असतं ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ शेअर्स आणि मग त्याप्रमाणे शेअर सर्टिफिकेट सबमिट केलं जात असतं विथ ट्रान्सफर फीज. मग ज्यावेळी शेअर ट्रान्सफर केले जात असतात जो करत असतो त्याला ट्रान्सफरर म्हणतो आणि ज्याला केलं जात असतं त्याला ट्रान्सफरसी असं म्हणतो.
द मेंबर कॅन सेल आयदर अ पार्ट ऑफ एंटायर शेअर हेल्ड बाय हिम. मग या ठिकाणी शेअर काही ठराविकच पार्ट त्यातला आपण मेंबर ट्रान्सफर करू शकतो किंवा एंटायर शेअर तो ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफर इज सेड टू बी completed only when transfer is registered in the register of members under depository system. Transfer of shares is automatically done on the basis of delivery against payment. Once the shares are to be transferred, the liability of the transfer ends. मग या ठिकाणी ज्यावेळी ट्रान्सफर केलं जात असतं तर त्यावेळी त्याचं पूर्ण ट्रान्सफर ऑफ शेअर्स करत असताना त्याचं ट्रान्सफर हे रजिस्टर ऑफ मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि हे सगळं डिपॉझिटरी अंडर द सिस्टम डिपॉझिट सिस्टम होत असतं. आणि म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी ट्रान्सफर ऑफ शेअर हे ॲटोमॅटिकली केले जात असतात आणि त्या पद्धतीने त्याचं पेमेंट मिळत असतं. आणि जर एकदा ट्रान्सफर केलं की त्या पद्धतीने त्या ट्रान्सफरची जी लायबिलिटी आहे ती त्या ठिकाणी एंड होत असते. Stamp duty has to be paid. Transfer of shares is physically form but in demat form no stamp duty is payable. जर आपण ट्रान्सफर ऑफ शेअर करत असतो जर फिजिकल फॉर्म असेल तर त्यावेळी स्टॅम्प ड्युटी लागत नाही. मात्र जर डीमॅट फॉर्म असेल तर त्यावेळी मात्र फिजिकल फॉर्म असेल तर त्यावेळी मात्र स्टॅम्प ड्युटी ही पेड करायला लागत असते आणि जर डीमॅट फॉर्म असेल तर त्यावेळी मात्र स्टॅम्प ड्युटी पे करावी लागत नसते. तर ही स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय तर ॲज पर द इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 अ टॅक्स इज पेएबल टू द सेंट्रल गव्हर्नमेंट वेन ट्रान्सफर डीड इज एक्झिक्युटेड. स्टॅम्प ड्युटी इज 0.25% ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स ॲज ऑन द डेट ऑफ एक्झिक्युशन ऑफ ट्रान्सफर. म्हणजे ज्यावेळी फिजिकल फॉर्मनुसार आपण शेअर्स ट्रान्सफर करत असतो तेव्हा 0.25% ऑन द मार्केट व्हॅल्यूच्या 0.25% एवढे त्यांना स्टॅम्प ड्युटी ही पे करावी लागत असते. आणि ही सगळी प्रोसिजर आहे ती अंडर द इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 हे टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर पे करावी लागत असते. नेक्स्ट आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते रिफ्युजल टू द ट्रान्सफर शेअर्स.